बघा मित्रांनो, आपण दुसऱ्या चॅप्टर मधलं IQ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल याच्यातलं दुसऱ्या चॅप्टर मधलं स्टँडर्ड टाइम आणि त्याचे प्रॉब्लेम बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, स्टँडर्ड टाइम म्हणजे काय? द स्टँडर्ड टाइम और अलाउड टाइम इज द टोटल टाइम in which job should be completed at standard performance. Standard time or allowed time is the total time in which job should be completed at standard performance. म्हणजे एखाद्या चांगल्या वर्करनी लावलेला टाइम एखादा जॉब कंप्लीट करायला त्याला म्हणायचं स्टँडर्ड टाइम. स्टँडर्ड टाइम किंवा हे पण वाचू शकता, स्टँडर्ड टाइम इज द टाइम अलाउड टू an operator to carry out specific task under the specified condition and at the defined level of performance. एक स्पेसिफाईड कंडिशन मध्ये दिलेली टास्क जर व्यवस्थित पूर्ण केली तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड टाइम. स्टँडर्ड टाइम मध्ये अलग. आता स्टँडर्ड टाइमचा फॉर्म्युला काय असतो? स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस अलाउन्स. स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस अलाउन्स. स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस अलाउन्स. तर बघा आता बेसिक टाइम काय? बेसिक टाइमला नॉर्मल टाइम पण म्हणते. बेसिक टाइम और नॉर्मल टाइम इज द टाइम टेकन बाय एन ऑपरेटर ऑफ स्टँडर्ड परफॉर्मन्स. म्हणजे एक चांगली परफॉर्मन्स आहे त्याची, त्या परफॉर्मन्सला जो टाइम घेतला त्याला म्हणायचं बेसिक टाइम और नॉर्मल टाइम. म्हणजे 100% रेटिंगला. आता रेटिंग फॅक्टर म्हणजे काय? वर्करची इफिशियन्सी दाखवतो. काय दाखवतं? इफिशियन्सी. तर हे फॉर्म्युला पाठ करायचा रेटिंग फॅक्टरचा. रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू रेटिंग ऑफ द ऑब्झर्व्ड वर्कर टू द रेटिंग ऑफ क्वालिफाईड वर्कर. म्हणजे एखादा जो काम करतो त्याचं आणि एक क्वालिफाईडचं केलेला टाइम हा चेक करायचा. रेटिंग त्याला म्हणतो रेटिंग. आलं? त्याला म्हणायचं रेटिंग फॅक्टर. रेटिंग ऑफ द ऑब्झर्व्ड वर्कर, जो करतोय ऑब्झर्व्ड वर्कर, आणि रेटिंग ऑफ क्वालिफाईड वर्कर. क्वालिफाईड म्हणजे स्टँडर्ड वर्कर. आलं? तर त्याला म्हणायचं काय? म्हणायचं रेटिंग फॅक्टर. समजलं? नंतर पुढचं बघा, अलाउन्स म्हणजे काय? काय असतं माहिती का? याच्यावर एक असा पण प्रश्न विचारलाय, वाय अलाउन्स इज प्रोव्हाइडेड. अलाउन्स का प्रोव्हाइड करते? 4 मार्काला प्रश्न विचारला. खूप छान प्रश्न आहे. आणि हे पण विचारलं अलाउन्स म्हणजे काय आणि व्हॉट आर द टाइप्स ऑफ अलाउन्स. तर अलाउन्स म्हणजे काय? अलाउन्स इज एन इम्पॉर्टंट बघा, अलाउन्स इज एन इम्पॉर्टंट टाइप ऍडेड टू नॉर्मल टाइप टू प्रोव्हाइड पर्सनल लीड्स. बेसिक टाइम मध्ये किंवा नॉर्मल टाइम मध्ये पर्सनल लीड्स हे करण्यासाठी जो टाइम दिलेला असतो त्याला म्हणायचं अलाउन्स. लक्षात? अनअवॉइडेबल डिलेज, फटिग ऑफ द ऑपरेटर, या गोष्टीसाठी जो पण टाइम दिलेला असतो त्याला काय म्हणायचं? अलाउन्स. अलाउन्स इज एन अमाउंट ऑफ टाइम ऍडेड टू द नॉर्मल टाइम टू प्रोव्हाइड पर्सनल नीड्स, अनअवॉइडेबल डिले अँड फटिग टू द ऑपरेटर. फटिग म्हणजे वारंवार तेच तेच काम करू करू ऑपरेटरला ताण येतो ना, मग त्याला चहा पाण्याचा ब्रेक, जेवायचा ब्रेक, हे सगळं जे देते त्याला म्हणायचं अलाउन्स. आता अलाउन्स का देते? अलाउन्स का देते? फेकायचं. अलाउन्स का देते? हे पहा, 8 तासाच्या कामामध्ये माणसाला थकवा येऊ शकतो. पर्सनल नीड्स असतात, टॉयलेट, ड्रिंकिंग वॉटर, लक्षात, या नीड साठी त्याला काहीतरी पर्टिक्युलर टाइम द्यावा लागतो. रेस्टिंग टू ओव्हरकम फटिग,
म्हणजे तेच तेच करू करू डोकं आउट होत जातं. हा, तर त्याच्यासाठी त्याला टाइम द्यावा लागतो. जसं तुम्हाला माहिती आहे ना, समृद्धीला मार्गाला जाताना कुठं कुठं थांबावं लागतं. काहून थांबावं लागतं? तिथं पण लिहिलं रेस्टिंग त्याचं हे म्हणजे चहा पाण्याचं याचं त्याचं काहून? कारण की कंटिन्यू चालवल्याने डोकं सून पडतं. तसं कंटिन्यू मशीनवर काम केल्याने हे होतं. त्याच्यामुळे काय करावं लागतं, काही ब्रेक द्यावा लागतो. फटीग म्हणजे वारंवार तेच तेच करू करू हे झालं. तर रेस्टिंग टू ओव्हरकम फटीग. फटीग ओव्हरकम करायचं असेल, तुम्हाला असं विचारलं, वाय द अलाउन्स इज प्रोव्हाइडेड, हे लिहायचं. आणि जनरल समजून लिहायचं सब्जेक्ट. हा सब्जेक्ट जो रट्टा मारणार त्याला अवघड झाला. हा, टॉकिंग टू सुपरवायझर ऑर मॅनेजमेंट. हा, समज काही प्रॉब्लेम रिलेटेड टास्क असेल किंवा जॉब रिलेटेड काही भाषण असेल, तर मॅनेजमेंट बरोबर बोलणे, सुपरवायझर बरोबर बोलणे, ह्याला जो टाइम दिलेला असतो. नंतर टेकिंग मील, ब्रेक, स्नॅक्स, जेवायचा टाइम. नंतर वेटिंग फॉर सुपरवायझर, असिस्टंट. सुपरवायझर जो असिस्ट करतो, बोलतो, सांगतो काही गोष्टी, त्यासाठी थांबणे. नंतर वेटिंग फॉर इन्स्ट्रक्शन पार्ट्स, मटेरियल, इक्विपमेंट. मटेरियल साठी थांबणे कधी कधी, ते पण आलोच. अरे, आता कोणते कोणते अलाउन्स? पहिलं, डिफरंट टाइप्स ऑफ अलाउन्स. कोणते? पर्सनल अलाउन्स. पर्सनल अलाउन्स म्हणजे दिस अलाउन्स इज प्रेझेंट इन एनी वर्क इन्व्हायरमेंट. कोणत्याही वर्क इन्व्हायरमेंट मध्ये हे अलाउन्स द्यावं लागतं. इन ऑर्डर टू सॅटिस्फाय पर्सनल नीड्स, द अलाउन्स प्रोव्हाइड इज नोन एज अ पर्सनल अलाउन्स. पर्सनलच्या नीडसाठी जे अलाउन्स देते त्याला म्हणते पर्सनल अलाउन्स. हे 5% असतं. बेसिक टाइमच्या 5% ऍड करावं लागतं. 5% ऍडिशन ऑफ बेसिक टाइम आर टू यूज फॉर पर्सनल नीड्स. पर्सनल नीड्स मध्ये काय येतं? गेटिंग ग्लास ऑफ वॉटर किंवा ड्रिंकिंग वॉटर. अरे, वॉशिंग हँड्स, गोइंग टू टॉयलेट एक्सेट्रा. अरे, नंतर रिलॅक्सेशन और फटीग अलाउन्स. फटीग, रेस्ट और रिलॅक्सेशन अलाउन्स is given to the worker to overcome fatigue incurred by the work, because excessive fatigue affects badly the performance of work. जर खूप जास्त फटीग झालं तर काम कमी होऊ शकतं, जॉब व्यवस्थित होणार नाही. म्हणून फटीग अलाउन्स देते. किंवा रिलॅक्सेशन अलाउन्स. अनहेल्दी वर्किंग कंडिशन असत, कधी कधी देते अनहेल्दी वर्किंग कंडिशन. नंतर बघा, फिजिकल एक्झर्शन. फटिंग मध्ये फिजिकल एक्झर्शन मुळे. नंतर इनकन्व्हिनियंट पोझिशन वाईल वर्किंग, कॉन्सन्ट्रेशन, याच्यामुळे हे अलाउन्स द्यावं लागतं. फटिग किती जाते? 5 ते 50%. 5 ते 50% टू द नॉर्मल टाइम फॉर लाईट टू हेवी टास्क. आता तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत. 5% म्हणजे जनरल मशिनिंग मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे बा, इकडं ह्याच्यामध्ये स्टील इंडस्ट्रीमध्ये सळ्या, त्या जे गरम सळ्या आहे ना, बाजूला करायला 10-10 मिनिटाला ब्रेक देते. ते केल्यानंतर का ब्रेक देते? तिथं खूप फटीग असतं ना, खूप ताण असतो ना, आणि ते गरम किती असतं, त्यांना हात धुवायला, तोंडावर पाणी मारायला 5-5, 10-10 मिनिटाला ब्रेक असतो. आलं का? म्हणजे तिथं 50% समज. आलं लक्षात? अलाउन्स. आणि जनरल केसमध्ये 5%. आलं लक्षात? फटीग अलाउन्स. नंतर डिले अलाउन्स. throughout the work day, many interruption to the work cycle occurs, such as waiting parts, material, tools. नंतर receiving instruction from supervisor. waiting for a crane to clear work area. वर्क, क्रेन असते वरून जाणार, ते एरिया पूर्ण क्लिअर करूच तर थांबायचं. नंतर आन्सरिंग को वर्कर्स क्वेश्चन्स, वर्क रिलेटेड, बरं त्यांनी व्यवस्थित, बाकीचे गप्पा नाही, वर्क. नंतर दीज आर डिले विच मे नॉट बी कॉम्पन्सेटेड इन एनी वे, और फॉर विच मॅनेजमेंट कॅन बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. यासाठी मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबल असतं. कारण की ते मॅनेजमेंट कडून चाललेलं काम असतं.
मॅनेजमेंटमुळे लागलेला वेळ असतो. हा किती देते? 1 ते 5%. 1 ते 5%. पर्सेंटेज पण विचारू शकता. Other allowance. Sometimes it is necessary to include additional personal percentage allowance over above. Thus, user compensate for personal needs, fatigue and unavoidable. या ऑदर मध्ये हे 4 3 आहे. कॉन्टिजेन्सी अलाउन्स. कॉन्टिजेन्सी म्हणजे आकस्मित काही अचानक झालं, हा, तर तो अलाउन्स काय. देर आर आफ्टर युजर टू कव्हर शॉर्ट period of extra work that are largely unpredictable and are not a part of major tasks such as correcting the material that are not specification. जे तुमच्या बरोबर स्पेसिफिकेशन मध्ये दिलेलं नाही मटेरियल, म्हणजे लेथ ब्रेड, ते करेक्ट करण्याचा टाइम आले. नंतर ऍडिशनल चेकिंग ऑफ इन्स्पेक्शन. एकदम काही वेग अचानक पुन्हा चेक करायचं काही कारणामुळे. नंतर ऍडिशनल वर्क कॉज बाय माल फंक्शन ऑफ इक्विपमेंट. हा, माल फंक्शन म्हणजे काही इक्विपमेंट मध्ये चुकीचं झालं. हा, तुमच्या हॉल तिकीटवर लिहिलेलं असतं माल फंक्शन म्हणजे चुकीचं कर, कृत्य न करणं. आले. तर माल फंक्शन म्हणजे काही चुकीचं झालं इक्विपमेंट मध्ये, त्याच्यासाठी जो अलाउन्स दिलेला असतो कॉन्टिजेन्सी, तो 5% असतो. पॉलिसी अलाउन्स. A policy allowance is an increment other than bonus increment applied to standard time to provide satisfactory level of earning for a specified level to performance. हा इन्क्रिमेंट सारखंच असतो हा पॉलिसी अलाउन्स. लक्षात. हा, नंतर कोणतं मशीन इंटरफेस अलाउन्स. मशीन मध्ये काही झालं, बिघाड झाली, त्याच्यामुळे जो अलाउन्स प्रोव्हाइड केलेला असतो तो मशीन इंटरफेस. बस पहिले 3-4 नीट लिहायचे. आता बघा प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस अलाउन्स असतं. आणि बेसिक टाइम कसं काढायचं? ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय 100. आता बघा पहिला प्रॉब्लेम आहे, अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी on the shop floor consists of 3 elements. Calculate the standard time for the activity. The various allowances are given as a percentage of the normal time. इकडे बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल? स्टँडर्ड टाइम काढायचा आहे. पहिलं इलेमेंट घेऊ, इलेमेंट 1. सगळ्यांचे अलाउन्स ऍड करू. अलाउन्स किती आहे? 10 प्लस 4 प्लस 5 रिलॅक्सेशन, डिले आणि पर्सनल. 5 आणि 4 9 10 19. किती अलाउन्स आहे? 19. मग आपल्याला काय करायचंय? बेसिक टाइम पहिले काढू. बेसिक टाइम हा म्हणजेच नॉर्मल टाइम इज इक्वल टू ऑब्झर्वड टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय 100. ऑब्झर्व टाइम किती आहे? 1.10. रेटिंग किती आहे? 80. पहिल्याची रेटिंग किती? 80. ऑब्झर्व टाइम 1.10, रेटिंग 80. किती येते? 0.88 मिनिट. 0.88 मिनिट. मग स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम. आता अलाउन्स जो आहे, अलाउन्स पहिले काय करू? पर्सेंटेज ऑफ बेसिक टाइम. अलाउन्स किती आहे? पर्सेंटेज ऑफ बेसिक टाइम. तर 19 भागिले 100 इंटू बेसिक टाइम किती आहे? 0.28. किती येतं बघा? किती? 0.1672 मिनिट. मग
स्टँडर्ड टाइम बेसिक टाइम प्लस अलाउन्स. बेसिक टाइम किती आहे 0.88 प्लस 0.167 किती येतं 1 पॉइंट 1 पॉइंट बरोबर आहे की त्यात क्रॉस चेक करा. हा नंतर आता याच्यात दुसरं इलेमेंट 2 बघा सारखे सारखे प्रॉब्लेम घेणार नाहीये नीट लक्ष द्या. इलेमेंट टू अलाउन्स ऍड करून घेऊ त्यांनी. अलाउन्स किती आहे 11 आणि 3 14 11 प्लस 3 प्लस 8 8 आणि 3 11 11 आणि 11 22 पर्सेंटेज ऑफ बेसिक टाइम. हा पर्सेंटेज ऑफ बेसिक टाइम लिहावं लागेल. मग नंतर काय करायचं बेसिक टाइम ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय बेस. ऑब्झर्व टाइम किती रे ऑब्झर्व टाइम 0.20 आणि रेटिंग 90 डिवायडेड बाय 100 किती येते 0. नंतर अलाउन्स 22% ऑफ बेसिक टाइम किती येतं 0.03 0. अलाउन्स मिनिट्स. आता स्टँडर्ड टाइम बेसिक टाइम प्लस अलाउन्स. बेसिक टाइम किती आहे रे 18 प्लस 0.03 0.21 मिनिट झालं. तिसरं इलेमेंट 3 अलाउन्स. अलाउन्स किती आहे 12 प्लस 2 प्लस 6 20. बेसिक टाइम इज इक्वल टू ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग बाय 100. ऑब्झर्व टाइम किती आहे 0.50. रेटिंग किती आहे 85 तिसऱ्या याची डिवाइड बाय 100 किती येते मिनिट झालं. नंतर अलाउन्स 20 इंटू 20 बाय 100 इंटू 0.425 किती येतं 0.085 ना मिनिट. हा नंतर स्टँडर्ड टाइम
टाइम बेसिक टाइम प्लस अलाउन्स 0.425 प्लस 0.085 किती येतं आलं हा झाला प्रॉब्लेम लक्षात हा बघा मित्रांनो या तिन्ही टाइमला ऍड करून द्यायचं स्टँडर्ड टाइम टोटल 1 प्लस 2 प्लस 3 हा किती ते सांगा तिन्हीचे सांगा फास्ट 1.0472 प्लस प्लस आपण घेऊन टाकू 0.51 प्लस मागं पुढे घेतले चालते 0.21 टोटल किती येतं फास्ट सांगा किती येतो फास्ट सांगा 1.77 ना मिनिट आता नेक्स्ट प्रॉब्लेम a particular activity on a shop floor consists of three elements calculate the standard time for the activity the various allowances are given as a percentage of nominal time calculate the standard time for each element बघा ऑब्झर्व टाइम डायरेक्ट पहिले बेसिक टाइम काढू पहिल्या एलिमेंट साठी एलिमेंट ए बेसिक टाइम इज इक्वल टू तुम्ही फुल फॉर्म मधले जा ते ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय 100 ऑब्झर्व टाइम किती आहे 1 रेटिंग किती त्यासाठी 125 भागिले 100 किती ते 1.25 1.25 मिनिट नंतर 0.25 येतं 1.25 येतं ना हा नंतर आता काय करायचं स्टँडर्ड टाइम बेसिक आपलं अलाउन्स पर्सेंटेज मध्ये काढून घेऊ पहिले आपण अलाउन्स पर्सेंटेज ऑफ बेसिक टाइम तेव्हा पर्सेंटेज ऑफ बेसिक टाइम मध्ये दिलेल्यावर अलाउन्स अलाउन्स 20% ऑफ बेसिक टाइम किती 1.25 किती येतं हे किती सांगा ना 0. मिनिट नंतर स्टँडर्ड टाइम बेसिक टाइम प्लस अलाउन्स बेसिक टाइम किती 1.25 प्लस 0.25 1.5 मिनिट समजलं नंतर एलिमेंट बी साठी एलिमेंट बी बेसिक टाइम किती आहे ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवाइड बाय 100 ऑब्झर्व टाइम किती आहे 1.5 इंटू 120 भागिले 100 किती येतं 1.8 मिनिट नंतर अलाउन्स किती आहे 15 15 भागिले 100 इंटू 1.8 किती येतं 0.27 मिनिट नंतर स्टँडर्ड टाइम
टाइम, बेसिक टाइम प्लस अलाउन्स 1.8 प्लस किती येते 2 मिनिट. लक्षात. नंतर तिसरं एलिमेंट सी, बेसिक टाइम ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय ऑब्झर्व टाइम किती आहे 2 इंटू 110, 2 इंटू 110 भागिले 100 किती येते 2.2 मिनिट्स. हा अलाउन्स किती अलाउन्स 20 इंटू 100 भागिले 2.2 किती येते 0.44 मिनिट. बेसिक टाइमच्या कमी जायला पाहिजे होतो. नंतर स्टँडर्ड टाइम अलाउन्स किती ते 0.44 मिनिट. लक्षात 2.64 मिनिट. 2.2 प्लस 0.44 2.64 मिनिट. एबीसी चे ऍडिशन करून टाकायचे. टोटल स्टँडर्ड टाइम 1.5 प्लस 2.07 प्लस 2.64 6.21 मिनिट. बघा आता नेक्स्ट. बघा मित्रांनो, हा प्रॉब्लेम पण सेम टाईपने करायचा. ऑब्झर्व टाइम इंटू 90 भागिले 100 ने बेसिक टाइम काढायचा. हे तिन्ही अलाउन्स करायचे ऍड. 12 प्लस 3 प्लस 8 15 8 23 इंटू भागिले 100 इंटू बेसिक टाइम. तसं इथं पण तिन्हीची ऍडिशन करायची. इथं पण तेच करायचं. झाला. नेक्स्ट प्रॉब्लेम. A worker takes 15 minutes as a standard time for a job. स्टँडर्ड टाइम दिलेला आहे 15 मिनिट. In which total allowance is 20%. Allowance 20% of basic time. नॉर्मल टाइम आणि बेसिक टाइम एकच असतो. 0.20% म्हणजे 0.2 ऑफ नॉमिनल टाइम. नॉर्मल म्हणजे बेसिक. इफ द रेटिंग ऑफ द वर्कर इज 100%. रेटिंग किती आहे 100%. उलटा प्रॉब्लेम आहे 100%. हॅलो हे बघा रे, लक्ष द्या. ऍक्च्युअल टाइम रिक्वायर्ड बाय द वर्कर काढायचं आपल्याला. ऍक्च्युअल टाइम रिक्वायर्ड बाय द वर्कर म्हणजे ऑब्झर्व टाइम. काय काढायचंय ऑब्झर्व टाइम म्हणजे उलटा प्रॉब्लेम. बघा आता इथं रेटिंग दिलेली 100%. स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू काय असतो बेसिक टाइम प्लस अलाउन्स. स्टँडर्ड टाइम किती आहे 15. बेसिक टाइम किती आहे बेसिक टाइम 0.2 ऑफ बेसिक टाइम. अरे काय करायचं 15 इथं काही नाही म्हणजे एक असतं. 1 प्लस 0.2 1.2 बेसिक टाइम. मग 15 भागिले 1.2 किती येतं 12.5 मिनिट. किती आलं 12 डिवाइड करायला ना 12.5 किती आलं 12.5 आलं ना.
आता बेसिक टाइम झालं, नंतर बेसिक टाइम झालं. आता काय करायचं, बेसिक टाइम इज इक्वल टू ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय 100. लक्ष द्या रे, बेसिक टाइम 12.5, याला उलट पाठव. हा, हे 100 वरी जाईल, हे 100 कुठे जाईल, वरी जाईल. रेटिंग पण 100 आहे, इकडे जाईल खाली. इज इक्वल टू ऑब्झर्व टाइम किती येतं, 12.5 मिनिट. बघा, एक सेम प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही घरी सोडवायचा. 120 रेटिंग आहे. हा, तर मग फक्त इथे 120 येईल, 11 पॉईंट काहीतरी येईल. रेटिंग जर 100% असली तर ऑब्झर्व टाइम आणि बेसिक टाइम एकच असतो. आज एवढं बस झालं.